राणे, आपण लय वेळ वाट बघितली, आता बाद झालं. मला तर वाटतंय आपण आत्ताच्या आत्ता डिवोर्स फाईल करूया बघ. हे बघ, मला मला कळतंय तुला काय वाटतंय ते, पण अगं फक्त कुठला तरी एक संशय आला म्हणून लगेच आपण डिवोर्स फाईल करतोय, हे चुकीचं आहे ना. कोर्टाने जर आता आपल्याला पुरावे मागितले तर आपण तोंड कशी पडू. मला काय वाटतंय त्याच्या आधी आहे ना आपण ह्या सगळ्याचा तपास करू, खरं काय खोटं काय हे शोधूया आपण, आणि मग आपण करूया डिवोर्स फाईल. अगं पण पुरावे तर नंतर जमा केले तरी चालतील ना. हो, पण हे बघ, आता तू तुझ्या नवऱ्याला दुसऱ्या एका कुठल्या तरी बाई बरोबर पाहिलंस म्हणून तू डिवोर्स फाईल करतेयस. पण अगं सविता, नात्यात विश्वास ठेवायला पाहिजे. कधी कधी दिसतं तसं नसतं. हे बघ, आपल्याला ना सगळ्या बाजूने बघायला हवं. कधी कधी मनातला छोटासा संशय एक चांगलं नातं उद्ध्वस्त करतो, आणि नवरा बायकोच्या नात्यात विश्वास तर खूप महत्वाचा आहे. अगं पण राणे, मी त्याला स्वतःच्या डोळ्यांनी त्या दुसऱ्या बाईसोबत बघितलंय, आणि असल्या माणसावर कसा विश्वास ठेवू ग. मला मला इंद्राच्या मिठीत बघून राणी आता नक्कीच वैतागणार आहे. तिच्यात आणि इंद्रामध्ये भांडणं सुद्धा होती. व्हेरी गुड तनिषा, आता खरी मजा येईल. अगं राणे, काय हे, आणि ते पण तुझ्या डोळ्यासमोर. सविता, अगं तुझा पण विश्वास डगमगला ना थोडासा. 2 मिनिटासाठी काहीतरी वेगळं वाटलं असेल, पण आता मी तर त्यांची बायको आहे. पण माझ्या मनात नाही आला असला काही विचार. हा, तनिषा मॅडम त्यांची मैत्रीण आहे, ते दोघं बराच वेळ सोबत असतात, ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. पण माझ्या मनात त्यांच्याविषयी कधीच संशय नाही आला. आता जर ह्या गोष्टीला मी वेगळ्या नजरेने बघितलं असतं तर माझ्या मनात संशय आला असता. आणि त्या एका छोट्या संशयामुळे आमचं नातं तुटलं असतं. त्यामुळे मी म्हटलं ना सविता, नात्यात विश्वास ठेवला पाहिजे आधी, कारण माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. कळतंय का तुला मी काय म्हणते ते. आता राणे, तू म्हणते म्हणून ह्याच्यावर विश्वास ठेवते बघ, आणि विचार करते आता ह्याच्यावर. तू काळजी घे, ठीक आहे, जाते मी. सॉरी, हिल्समुळे थोडा तोल गेला आणि पाय सटकला माझा. इट्स ओके. ओ गॉड, नशीबाज माझी जास्तच हेल्प करतंय. आता मात्र राणी इंद्रावर नक्कीच चिडणार. बाय द वे, संध्याकाळपर्यंत ज्याचा विचार करायला सांगितलं होतं त्याचा विचार केलास का तू?
इट्स ओके. जोवर तू मला निर्णय देत नाही, सो यू डोंट कम अप विथ अ क्लोजर, तोवर मी घरात पाय ठेवणार नाही. लक्षात ठेव. एकदा मी तुला काहीतरी विचारलं. इट्स ओके. मी करते ना. हा. मी तुला ज्याचा विचार करायला सांगितला ना, त्याचा विचार मी करते. डोंट वरी. काय झालं? कसला लोड घेता एवढा? हात थरथर कापतोय तुमचा. काय घाम आलाय तुम्हाला? बापरे. कित्येकदा सांगितलंय मी, हे असं कामाचा लोड घेत जाऊ नका. आता तनिषा मॅडम म्हणाल्यात ना, त्या बघून घेतील सगळं. पण त्यासोबत असताना काय टेन्शन घेताय तुम्ही? त्यांना तुम्हाला एखादी चांगलीच आयडिया सांगते. तुम्ही ऐका त्यांचं, हुशार आहेत त्या. हा, चला आता घरात. जेवणाचा नुसता घमघमाट सुटलाय. हो ना, आज मस्त वास येतोय जेवणाचा. आबा, वहिनीनी जेवण बनवलंय म्हणल्यावर मस्त असणारच की. वहिनी, तुम्ही फक्त आवाज द्या, जेवण तयार आहे म्हणून, आम्ही आलोच. चला मग जाऊया जेवायला. जेवण तयार आहे, जाऊया आपण. उर्मिलाचं काय? तिला रूम मध्ये द्यायचं जेवण का ती येते इथेच? येते मी. तिथेच येते. आणि तुम्ही माझ्या रूम मध्ये माझं जेवण का पाठवताय हे चांगलंच माहितीये मला. शांत राहा.